गाणी. नाना, आज पुन्हा तुमच्याकडे एकदा आलेलो आहे मी. कालचा व्हिडिओ तुमचा खूप लोकांनी पाहिलेला आहे आणि आज तुमच्याकडे येण्याचं कारण एकच आहे की जुन्या काळातील काही असे गीतं जे तुम्हाला आवडलेले किंवा जुन्या काळात काय गीतं म्हणायचे नेमकं तुम्हाला येतात म्हणून तुमच्या तोंडून आम्ही ते ऐकून घेणार आहोत. कांदा भाकर घेते न्यारीला, कांदा भाकर घेते न्यारीला, थोडी थांबान गाही कशाला, थोडी थांबान गाई कशाला, कांदा भाकर घेते न्यारीला, कांदा भाकर घेते न्यारीला, थोडे थांबान गाही कशाला, थोडे थांबान गाही कशाला, माझ्या शेताची वाट नाही चांगली. कशी आहे बरं? माझ्या शेताची वाट नाही चांगली, नाही वाटाला झाडाची सावली. अहो वाटाला झाडाची सावली सुद्धा नाही हो. कसं करा? कशी बोलो तरी, कशी चालू तरी, माझ्या पायात मोडला काटा, थोडे थांबान गाही कशाला, थोडे थांबान गाही कशाला. हरी हरी, मला कोण म्हणतात? मराठ्याची गिरजाबाई. मला कोण म्हणतात? मराठ्याची गिरजाबाई. आणखीन एखादं गाणं नाना जे तुम्हाला आजही ते मुखपाठ आहे असं आणखीन एखादं गाणं जे तुम्हाला मुखपाठ आहे असं आणखीन एक गाणं म्हणा. आता म्हणायचे बर. झंडा मानूचे मला. आदित्य नव्हतं माझ्या मनी, आदित्य नव्हतं माझ्या मनी, अन तुझ्यासाठी, अन तुझ्यासाठी, अन तुझ्यासाठी आले मी वनी, अन तुझ्यासाठी आले मी वनी. आदित्य नव्हतं की रे माझ्या मनी, आदित्य नव्हतं रे माझ्या मनी, अन तुझ्यासाठी, अन तुझ्यासाठी, अन तुझ्यासाठी आले मी वनी. तुझ्यासाठी सोडिले घरदार, मोडीला संसार. आणि मी संसारावर राग ठेवली म्हणून म्हणतात. मी तुझ्यासाठी सोडिले घरदार, मोडीला संसार. आदित्य नव्हतं माझ्या मनी, आणि आदित्य नव्हतं माझ्या मनी, अन तुझ्यासाठी, अन तुझ्यासाठी, अन तुझ्यासाठी आले मी वनी, अन तुझ्यासाठी आले मी वनी. तुझ्यासाठी धरिले एकादशी, राहिले मी उपाशी, उपवासी. तुझ्यासाठी धरिले एकादशी, राहिले मी उपवासी. आदित्य नव्हतं माझ्या मनी, आदित्य नव्हतं माझ्या मनी, अन तुझ्यासाठी, अन तुझ्यासाठी, अन तुझ्यासाठी आले मी वनी, अन तुझ्यासाठी आले मी वनी. मी तुझ्यासाठी आलेले. मुरली वाजवी कुंज बनी, मुरली वाजवी कुंज बनी, अन तुझ्यासाठी, अन तुझ्यासाठी, अन तुझ्यासाठी आले मी वनी, अन तुझ्यासाठी आले मी वनी. एक जन धनी राधा, एक जन धनी राधा, शरणाले तुला गोविंदा. पांडुरंगा, आणि ह्या
आणि लवणात हिंडू नको, तुला काटा मुडेल आणि मला पंढरपुरामध्ये आणि हुरहुर वाटायला लागलं म्हणून म्हणतात. एक जनार्दनी राधा शरणाले तुला गोविंदा आणि शरणाले तुला गोविंदा. हरी हरी. आदित्य नव्हतं माझ्या मनी, आदित्य नव्हतं माझ्या मनी, आणि तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठी आज मी वनी, आणि तुझ्यासाठी आज मी वनी. 1 3 4 वाईटच गोष्ट चमच्याने खाऊ. 1 2 3 4 5 6 7 9 2. मित्रांनो, आपण आता गाणे ऐकलेले आहेत नानाच्याकडून. आणि नाना, 97 वर्ष तुमचं वय आहे. हा, मग आतापर्यंत काही दवा गोळी दवाखाना वगैरे? काहीच केलेलं नाही. हां फुकटची गोळे खाल्लेली नाही. हां, हा, एकदाही दवाखान्यात नाही गेले? हा. क्या बात आहे. काय प्रसंग घडला तो तुम्ही सांगताय ते? आता मस्त असा झाला. हम्म, पंढरपूरला गेलो. हम्म, पोपट्यावारी, हम्म, चंदू हम्म, आणि अंबादास वाघमारी. हम्म, तर आम्ही पंढरपूरला गेल्यावर हम्म, बारीला लागलो. हम्म, आणि बारीला लागून हम्म, पोपट्या पुढं घातला. हम्म, मदांती चंदू राहिला हम्म, आणि पाठीमाग मी लागलो. हम्म, असे एकामागं एक तिघजण चालले. हम्म, मग मागून एक पोरगी आली, हम्म, वयस्कर पोरगी आली. हम्म, तिनं माझ्या पदराला आणि तिच्या पदराला गाठ मारली. हम्म, गाठ मारून हम्म, इथून एक थोडा देवळा जायचे मला ह्याच्यात गाभाऱ्यात जायचं देवाच्या. हा. हा, तर पटक्याला माझ्या वर लागली. हम्म, पण फटका वर लागल्याबरोबर खाली माझा पटका पडला. हम्म, आणि पटका पडल्यावर हम्म, आणि म्हणजे काय झाले ते म्हणजे गाठ मारली. ते चंदूला गाठ सुटायला लागली. हम्म, चंदू वंजारी, हम्म, हम्म, हा, त्यानं गाठ सोडायला लागली. म्हणजे म्हातारा परत हम्म, आणि गाठ कशाला मारली हम्म, असा बोलू लागला. मग तिने गाठ सोडली. हम्म, तर गेलो देवाचं पांडुरंगाचं दर्शन पायाचे घेतले. हम्म, बाहेर निघालो. हम्म, टकटका माझ्याकडं तो भोगू लागली. हम्म, नवरा करायचा तर म्हणले मला हेच करायचं आहे. हम्म, हो, मला ह्यो म्हातारा पटला, हम्म, ह्याच म्हातारा पटला, हम्म, अशी ती मुलं लागली. हम्म, त्या चंदूनं मला सांगितलं बरं चला पुढे. हम्म, बाहेर निघलो, दर्शनं केले. बाहेर निघलो तर टकटका माझ्या तोंडाकडे बघू लागली. हम्म, तर तिकडून मला दुखणं आल्यासारखं झालं. हम्म, दुसऱ्या दिवशी उठलो, असा गावाकडे आलो, उपाशी आलो. हम्म. दिष्ट लागली मला. दिष्ट लागली तुम्हाला? दिष्ट लागली. हम्म, 2 मोठे मिरच्या, हम्म, 2 मोठी मीठ. हम्म, बायकोला म्हणलं तू जाळ कर हम्म, आणि त्या जाळात माझी दिष्ट काढ. हम्म, आणि दिष्ट काढल्यावर हम्म, ते मला बरं वाटलं. हम्म. 2दा दिष्ट काढली हम्म. तेव्हा मला बरं वाटलं. हा, पण दवाखान्यात गेले नाही? फुकट माझ्या मुलाला मगळा गोळ्या आणल्या, काय अन्नाचं दुखत आहे म्हणून. हम्म, पण त्या गोळ्या अजून माझ्या घरात आहेत. गोळी नाही खाल्ली? नाही घाली गोळी. संपलं. 97 वर्षाचा असून म्हातारा वही सांगतोय 16 आणि काय म्हणता राव आंधळा मारतोय डोळा. आणि काय म्हणता राव आंधळा मारतोय डोळा. खूप मुश्किल असा स्वभाव आहे नानांचा. जेवढी युवा पिढी आहे गावातील, ती आमची गावातील युवा पिढी नक्कीच नानाजवळ जाऊन बसत असते, हसत असते. कारण खूप प्रत्येकाला एक आपलेसे वाटतात नाना. आणि प्रत्येकाला नेहमी हसवणं हेच त्यांचं हे आहे. हा जो काही गोष्ट सांगितलेली आहे त्यांनी, ती एक विनोदाचा भाग समजून घ्यावा. आणि नक्कीच
आवडला तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, हे नाना आहेत आणि जुनी माणसं जेवढी गावाकडे आहेत ना, कारण हे जे फेटे धोतर जो पेहराव आहे ह्यांचा जुना घालायचा, ते मोजक्याच लोक गावात राहिलेले आहेत. अशा लोकांना जपा, त्यांच्याकडे थोडं बसा, थोड्या काही गोष्टी गप्पा गोष्टी त्यांच्यासोबत करा, जुन्या काळातील काही गोष्टी त्यांच्याकडून ऐकून घ्या, ज्या येणाऱ्या भविष्यात आपल्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील. कारण ह्यांनी जे ह्यांचा जो प्रवास आहे ना मित्रांनो, तो खूप खडतर झालेला आहे पहिला, आणि त्याच्यामध्ये यांच्याकडून आपण भरपूर काही शिकण्यासारखं आहे. आणि खूप बरं वाटलं ना तुम्ही आज काही बऱ्याच गोष्टी सांगितल्या, जेणेकरून काही गोष्टीमुळे डोळ्यात पाणी देखील आलं की तुम्ही कसं जीवन त्या काळात काढलेलं आहे. आणि काही गोष्टी तुम्ही हसवल्या पण तुमच्या गाण्याच्या माध्यमातून. खूप बरं वाटलं. पुन्हा एकदा भगवंताला विनंती करतो, अल्ला परमेश्वराला विनंती करतो, नानाला आणखीन भरभरून आयुष्य दे, सुख समृद्धी दे. नाना नेहमी निरोगी राहावे आणि नानांचा जो हसतमुख चेहरा आहे तो आम्हाला बघायला मिळेल, हीच त्याच्याकडे प्रार्थना दुआ करतो. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.